तर स्टुडंट्स, आपण आपल्या मागच्या लेक्चर्समध्ये ग्राफिकल मेथडने वर्क डन कसं काढायचं, एरिया कॅल्क्युलेशन करून आपण ते पाहिलं, राईट. पण प्रत्येक प्रश्न हा एरियावरतीच येईल किंवा ग्राफच येईल असं नाही आहे. मेजॉरिटी क्वेश्चन्समध्ये तुम्हाला फॉर्म्युले वापरावे लागतील. तर आपण आज तो सेक्शन पाहणार आहोत, ठीक आहे, की वर्क डन कॅल्क्युलेशन बाय फॉर्म्युले. तर आपण तो एक एक फॉर्म्युला बघूयातच. सी, वर्क डनचा जो सगळ्यात मेन फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला, तो हा इंटिग्रेशनचा आहे बघा, हा वाला, की कोणत्याही प्रोसेससाठी वर्क डन हे इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही तुम्हाला करावं लागेल, जिथे हे व्ही म्हणजे तुमचं व्हॉल्यूम आहे, ओके, आणि पी म्हणजे तुमचं प्रेशर आहे. म्हणजे प्रेशर या क्वांटिटीचं विथ रिस्पेक्ट टू व्हॉल्यूम तुम्हाला इंटिग्रेट करायचं आहे. आणि तुम्हाला लिमिट्स पण टाकाव्या लागतील इथं, V1 पासून V2 पर्यंत, ओके. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर आपण वेगवेगळ्या प्रोसेससाठी हा फॉर्म्युला लावून बघू, ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आयसोबारिक प्रोसेससाठी फॉर्म्युला बघणार आहोत. आयसोबारिक म्हणजे काय असतं, तर तुमचं प्रेशर जे आहे ते कॉन्स्टंट असते. बघा इथे दिलेलं आहे मी, लेट द प्रेशर P इज कॉन्स्टंट अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस फ्रॉम V1 टू V2. आता हे इन्क्रीजेस व्हावं असं काही नाही आहे, हे डिक्रीज पण होऊ शकतं, ओके. तर ॲक्च्युली आपण इथं बेटर वर्ड काय राहील इन्क्रीजेसच्या ऐवजी, की चेंजेस, है ना. इट विल बी अ बेटर वर्ड, दॅट द व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम V1 टू V2. तुम्ही त्या पद्धतीनंच लिहा. मग आपण आता जो वरचा फॉर्म्युला आहे वर्क डनचा इंटिग्रेशनचा तो लावतो आहे, इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. तर बघा तुमचं पी जे आहे इथं ते कॉन्स्टंट दिलेलं आहे, राईट. तुमचं पी जे आहे ते कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशनमधून मग ते बाहेर येईल, म्हणून आपण पीला बाहेर काढलं. इंटिग्रेशनच्या मध्ये फक्त डी व्ही टर्म राहिली. आता डी व्ही टर्मचं इंटिग्रेशन व्ही येऊन जाईल. हे बघा, हे व्ही लिहिलं आपण, आणि त्याच्या लिमिट्स आहेत V1 पासून V2 पर्यंत. मग तुम्ही जेव्हा लिमिट्स पुट कराल, इथं कसं लिमिट्स पुट केलेले आहेत बघा, अपर लिमिट अगोदर टाकलेली आहे V2 आणि लोअर लिमिट V1 नंतर टाकलेली आहे. तर हा तुमचा खूपच महत्त्वाचा फॉर्म्युला येऊन जातो आयसोबारिक प्रोसेससाठी. काय फॉर्म्युला आला, प्रेशर इन ब्रॅकेट V2 मायनस V1. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की V2 जे आहे ते तुमचं फायनल व्हॉल्यूम आहे. V2 हे तुमचं फायनल व्हॉल्यूम आहे आणि V1 जे आहे ते इनिशियल व्हॉल्यूम आहे, ओके. इट डझंट मॅटर की V2 मोठा आहे का V1 मोठा आहे, कोणीही मोठा असू द्या कोणीही लहान असू द्या, तुम्हाला फॉर्म्युला हाच लावायचा आहे. वर्क डन इज प्रेशर इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, ओके. तर याचा मी एक ग्राफ तुम्हाला इथं काढलेला आहे बघा. हे आपण प्रेशर P इथं कॉन्स्टंट मानतोय, है ना. हे असं इथं प्रेशर P कॉन्स्टंट आहे आणि व्हॉल्यूम तुमचं बघा V1 पासून V2 पर्यंत इन्क्रीज व्हायलेलं आहे, राईट. सपोज करा की मी तुम्हाला ग्राफ दिला असता, जसं आता दिला आयसोबारिक प्रोसेससाठी, आणि म्हटलं असतं की आता याच्यावरून वर्क डन काढा. तर तुम्ही ग्राफवरून वर्क डन कसं काढलं असतं, एरिया काढून, राईट. आणि एरिया कोणता काढला असतात तुम्ही, लक्षात आहे. हे बघा, हा वाला एरिया काढला असतात. हा काय आहे, एक रेक्टँग्युलर शेप बनतोय. या रेक्टँगलची विड्थ किती आहे, V2 मायनस V1 म्हणावी लागेल, आणि हाईट किती आहे, P मायनस 0. तोच फॉर्म्युला इथं नाही का, बघा बरं, है ना. विड्थ इंटू हाईट, लेंथ इंटू विड्थ, काय म्हणायचं तुम्हाला म्हणू शकतात. म्हणजे ग्राफनी जे आपल्याला आन्सर येतं तेच ॲक्च्युली फॉर्म्युला बनतो आयसोबारिकसाठी, कारण ग्राफ इझी आहे तो, है ना. हॉरिझॉन्टल आहे, इट बिकम्स अ रेक्टँगल, सो त्याच्यामध्ये रिलेशन आहे. आय जस्ट वॉन्ट टू पुट फॉरवर्ड द आयडिया की ग्राफिकल मेथड आणि इंटिग्रेशन आन्सर सेमच येत असतं, ओके. तर तुम्हाला हा वर्क डन इक्वल टू P इंटू V2 मायनस V1 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्याशिवाय अजून एक फॉर्मॅट आहे, हे बघा इथे मी खाली देतोय अदर फॉर्मॅट म्हणून, की PV इक्वल टू NRT जे आहे हे आयडियल गॅस इक्वेशन आहे. बघा तुम्हाला पाठच आहे, आयडियल गॅस इक्वेशन आहे हे. तर आयडियल गॅस इक्वेशनचा आपण वापर करतोय कसं, सपोज करा की जेव्हा व्हॉल्यूम V1 होतं तुमच्या गॅसचं, तेव्हा टेम्परेचर T1 होतं, है ना. तर मग मी PV1 इक्वल टू NRT1 हे इक्वेशन क्रिएट करू शकतो, बरोबर. आणि जेव्हा व्हॉल्यूम V2 आहे, सपोज करा की तेव्हा टेम्परेचर हे T2 आहे, त्यासाठी मग मी हे इक्वेशन क्रिएट करू शकतो, PV2 इज NRT2, बरोबर. मग आपलं जे वर्क डनचं इक्वेशन आलेलं आहे हे वाला, PV2
मायनस PV1 है ना, त्या Pला तुम्ही मध्ये मल्टिप्लाय करू शकतात. PV2 ला मी लिहू शकतो NRT2, P1 ला लिहू शकतो NRT1 आणि त्यावरून मग आपल्याला हे दुसरं इक्वेशन मिळतं बघा, ज्याला मी स्टार केलेले आहे तिथं. तर इक्वेशन नंबर 1 हे इथलं इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. दोन्ही फॉर्मॅटवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, ह्याच्यावरचा एक आपण सिम्पलचा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात बघा. तर इथे एक सिम्पलचा क्वेश्चन आहे बघा. फाइंड वर्क डन बाय गॅस इफ व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम 50 cc टू 10 cc ॲट कॉन्स्टंट प्रेशर 2 kPa. ओके, तर आपल्याला काय काय दिलेलं आहे बघा. फायनल व्हॉल्यूम त्यांनी दिलेला आहे 10 cc. इनिशियल व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे त्यांनी 50 cc आणि प्रेशर आहे 2 kPa, राईट. तर cc हे काही असं युनिट नाही आहे, आपण मागच पाहिलं, त्याला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल आहे ना. आपण कन्वर्ट करूयात. वर्क डनचं इक्वेशन काय आहे की प्रेशर विच इज 2 kPa इन ब्रॅकेट V2 मायनस V1 म्हणजे 10 cc मायनस 50 आणि हे cc मी बाहेर लिहितो आहे बघा. काय लिहू शकतो तुम्ही आता. किलोपास्कल एसआय युनिट नाही आहे ना, पास्कल आहे पण किलोपास्कल नाही आहे. तर 2 × 10⁻³ करावं लागेल आपल्याला या किलोला. आता 10 मायनस 50 इज मायनस 40 आणि CCच्या जागी सेंटीमीटर क्यूबच्या जागी 10⁻⁻6 लिहावं लागेल. हे सगळंच्या सगळं आन्सर जूलमध्ये येईल. ओके, सो -80 × 10⁻³ जूल हे तुमचं आन्सर आहे. आता बघा इथे मायनस आन्सर का बरं आलं. मायनस आन्सर का बरं आलं वर्क डनचं. कारण तुमचं जे व्हॉल्यूम आहे ना ते डिक्रीज व्हायला आहे. तुम्ही चेक करा, 50 cc पासून 10 cc कंप्रेशन आहे ना, आन्सर निगेटिव्ह यायलाच पाहिजे. सो तुमचा फॉर्म्युला ते निगेटिव्हची पण काळजी घेईल. डोंट वरी अबाउट दॅट. फक्त तुम्ही काळजी काय घ्यायची आहे, वर्क डनमध्ये V2 मायनस V1 टाकायचं आहे. V2 मायनस V1. ओके, आता आपण थोडंसं पुढं चलूयात बघा. इथं आयसोकोरिक प्रोसेसबद्दल आपण थोडंसं बोलूयात. आता सेकंड नंबर आहे आपला तो. आयसोकोरिक प्रोसेससाठी तुमचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतं, करेक्ट. आणि त्यामुळं वर्क डन जे आहे ना ते 0 होऊन जातं. ह्याच्यात काही करायची गरजच नाही आहे. आपण ते ग्राफमध्येही तसंच पाहिलेलं आहे, हो ना. आता थर्ड इम्पॉर्टंट फॉर्म्युला बनतो आयसोथर्मल प्रोसेससाठी. आयसोथर्मल प्रोसेससाठी तुमचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. काय म्हटलेलं बघा. लेट स्टेट ऑफ द गॅस चेंजेस फ्रॉम P1 V1 टू P2 V2 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर T. हे बघा, हे कॉन्स्टंट टेम्परेचर T आहे. इनिशियल स्टेट P1 V1 होती, ती बदलून आपण P2 V2 ला आलेलो आहोत. टेम्परेचर T कॉन्स्टंट आहे आणि त्याच्यामध्ये n नंबर ऑफ मोल्स आहेत असं म्हटलेलं आहे. तर मग आपण आपला बेसिक फॉर्म्युला लावला आहे बघा. वर्क डन इज इंटिग्रेशन ऑफ P dV लावला आपण. आपण आता विचार कसं करायचा की इंटिग्रेशन कसं करावं आहे ना. तर एक बेसिक आयडिया काय असते इंटिग्रेशनमध्ये, तर तुम्ही इंटिग्रेशन कुणाच्या रिस्पेक्टमध्ये व्हायलेलं आहे ना अगोदर ते शोधून काढा. इथं आपलं इंटिग्रेशन व्हॉल्यूमच्या रिस्पेक्टमध्ये होत आहे, करेक्ट. आणि इंटिग्रेशन कुणाचं करायचं आहे तर प्रेशरचं. तर तुम्हाला काय पहिलं काम काय करायचं आहे की प्रेशरला व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये लिहा. बघा मी ते लिहून देतो तुम्हाला. राईट P इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम. हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे. त्यांनी काय फरक पडतो बघा आता लगेच. तर आपण ते कसं लिहिणार, तर आयडियल गॅस इक्वेशन आहे PV = NRT. त्याच्यानुसार P येतो NRT अपॉन व्हॉल्यूम. तर हे P मी आता इथं टाकू शकतो. हे बघा इथं है ना, NRT/V dV आलं तुमचं, जसं तसं लिहिलं आपण. आता NRT हे तिघं कॉन्स्टंट आहेत. नंबर ऑफ मोल्स बदलत नाही आहेत, R बदलत नाही आणि टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे. सो त्याला आपण इंटिग्रेशनच्या बाहेर आणलं. सो बघा NRT बाहेर आलं, मध्ये राहिलं फक्त 1/V dV. लिमिट्स टाकले आपण V1 पासून V2 पर्यंत, कारण V1 हे इनिशियल व्हॉल्यूम आहे, V2 हे फायनल व्हॉल्यूम आहे. ओके, पुढची स्टेप आता बघा. हे जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/V विथ रिस्पेक्ट टू V, याचा आन्सर येत असतं नॅचरल लॉग V. ln V इज प्रोनाउन्स्ड नॅचरल लॉग. नॅचरल लॉग उलट है ना. L इज लॉग, N इज नॅचरल. नॅचरल लॉग. नॅचरल लॉगचा अर्थ काय असतो तेही मी सांगतो इथं. ln V ला लॉग V टू द बेस E. बेस E जिथं असतो ना लॉगरिदममध्ये त्याला नॅचरल लॉग म्हणतात.
तुम्ही लॉग टेबलमध्ये log 10 पाहिलेलं आहे, त्याच्या व्हॅल्यू पण भरपूर वेळेस तुम्ही पाठ केलेल्या असतील. log 10च्या व्हॅल्यू पाठ आहेत तुम्हाला. हा log टू द बेस ई आहे. ठीक आहे, ई इज नथिंग बट दॅट एक्सपोनेन्शियल कॉन्स्टंट आहे ना. ओके, तर त्यानुसार आपण आता बघा 1/v इंटिग्रेशन केलं, ln v झालं. आता त्याच्यामध्ये लिमिट्स टाकतोय आपण ln v2 मायनस ln v1. हे बघा इथंपर्यंत आलो आपण. आता nrt साईडला तसाच आहे. आता याच्या पुढे आपण परत एक लॉगची प्रॉपर्टी यूज करतोय. लॉगची कोणती प्रॉपर्टी? तर log a टू द बेस x मायनस log b टू द बेस x जर असेल तर याला सिम्पली log a अपॉन b टू द बेस x असं लिहिलं जातं. म्हणजे बेस जर सेम असेल तर जे दोन लॉग मायनसमध्ये आहेत त्यांना आपण डायरेक्ट इथं डिव्हिजनमध्ये लिहू शकतो एकाच लॉगमध्ये, है ना. तर ही प्रॉपर्टी आपण इथं वापरलेली आहे. v2 मायनस v1 आलं म्हणून त्याला ln v2/v1 केलं. म्हणजे v2 हे फायनल व्हॉल्यूम, v1 हे इनिशियल व्हॉल्यूम. हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. मी इथं लिहितोय बघा, v2 हे फायनल व्हॉल्यूम आहे, फायनल व्हॉल्यूम, आणि v1 जे आहे ते इनिशियल व्हॉल्यूम आहे, इनिशियल व्हॉल्यूम. ओके, तर इथपर्यंत तुमचा फॉर्म्युला आला. हा तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. डेरिवेशन पण तुम्हाला लिहायचंच आहे ऑब्व्हियसली. वर्क डन इज nrt ln v2/v1. ह्याचा अजून एक फॉर्मॅट आहे, खाली दिला आहे मी आपण. बॉयल्स लॉ तुम्हाला आठवतो KTG मधला, की ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे आयसोथर्मल प्रोसेससाठी बॉयल्स लॉ म्हणतो की P1v1 इक्वल टू P2v2, राईट. त्यावरून P1/P2 जो आहे त्याला आपण v2/v1 लिहू शकतो रिअरेंज केल्यानंतर, करेक्ट. मग हेच आपण इथं वर टाकून देऊ शकतो ना. v2/v1 ला आपण P1/P2 लिहू शकतो. आणि त्यावरूनच आपला हा पुढचा फॉर्म्युला येतो nrt ln P1/P2. आता इथं P1 काय आहे तर इनिशियल प्रेशर बरं का, इनिशियल प्रेशर, आणि P2 आहे फायनल प्रेशर. संपला. ठीक आहे. याच्यावरचा एक खूप सिंपलचा प्रश्न बघूयात आपण. तर इथं प्रश्न आहे बघा, फाइंड वर्क डन बाय 1 मोल गॅस व्हेन व्हॉल्यूम इज इन्क्रीज्ड टू 3 टाइम्स ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ऑफ T. खूपच सोपं आहे बघा. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत 1, त्यानंतर टेम्परेचर T दिलेलं आहे, आणि फायनल व्हॉल्यूम जे आहे v2 ते 3 टाइम्स आहे इनिशियल व्हॉल्यूमच्या. आपण हे लिहून टाकू आता. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, nrt इथं साईडलाच आहे बघा, nrt ln v2/v1 है ना, v2/v1. नंबर ऑफ मोल्स आहेत 1, तर rt ln इकडं काय होईल बघा बरं, ह्याच्यावरून मला काय लिहिता येईल, v2/v1 ला 3 लिहिता येईल का बघा. तर ह्याच्यावरून ln 3 असा आन्सर येतं बघा. हे आपला आन्सर आहे. एकदम सिम्पलचा प्रश्न आहे, है ना. आय होप की तुमच्या लक्षात येतं.